आजच्या या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तसा आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे. हो, आणि तो विषय म्हणजे शिक्षण. अगदी बरोबर. पण एक मिनिट थांबा. ही कोणतीही नेहमीची म्हणजे ती शिक्षण व्यवस्था कशी बिघडली आहे यावर रडगाणं गाणारी चर्चा अजिबात नसणार आहे. नक्कीच नाही. आज आपल्याकडे माहितीचा असा एक भन्नाट खजिना आहे जो शिक्षणाबद्दलच्या आपल्या अनेक जुन्या समजुतींना थेट धक्का देणार आहे. हो, आज आपण परख राष्ट्रीय सर्वेक्षण 2024 ज्याला आपण पॅरॅक नॅशनल सर्व्हे 2024 म्हणतो त्याच्या सोलापूर जिल्हा अहवालाचं विश्लेषण करणार आहोत. आणि हा काही छोटा मोठा अहवाल नाहीये. यात तब्बल 121 शाळा आणि 354 शिक्षक आहेत. हो, आणि जवळपास 3,500 विद्यार्थ्यांच्या कामगिरीची अतिशय बारकाईने तपासणी यात केली गेली आहे. म्हणजे डेटा खूपच सॉलिड आहे. पण या चर्चेचं मुख्य ध्येय हे अजिबात नाहीये की आपण नुसते आकडे वाचून दाखवू. खरं तर आपल्याला त्या आकड्यांच्या आत शिरायचं आहे. सोलापूर जिल्ह्याने राष्ट्रीय आणि राज्याच्या सरासरीला ज्या प्रकारे मागे टाकलं आहे ते खरोखर थक्क करणार आहे. हो, आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यातून आपल्याला आपल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल नक्की काय शिकायला मिळतं. आकडेवारी हे फक्त एक वरवरचं चित्र असतं. अगदी बरोबर. त्यामागे विद्यार्थ्यांची मानसिकता असते, शिक्षकांची मेहनत असते आणि एक मोठी कथा लपलेली असते. तीच कथा आज आपल्याला उलगडायची आहे. आणि या कथेतील सर्वात मोठा ट्विस्ट आपण सुरुवातीलाच सांगून टाकूया. म्हणजे आपल्या समाजात एक खूप पक्का समज आहे की सरकारी शाळा या नेहमीच खासगी शाळांपेक्षा दर्जाहीन असतात. हो, सरकारी शाळा म्हटलं की गळके छप्पर आणि न शिकवणारे शिक्षक असंच एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण आज हा समज कसा पूर्णपणे खोटा ठरला आहे आणि सोलापूरसारख्या एका म्हणजे भाषिक आणि भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण जिल्ह्याने शिक्षणाच्या बाबतीत कोणती आश्चर्यकारक झेप घेतली आहे हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. आपण थेट या अहवालातील लीडर बोर्डकडे जाऊया का? नक्कीच. पायाभूत स्तरावर म्हणजे इयत्ता 3रीच्या वर्गात मुलांनी अक्षरशः कमाल केली आहे. सोलापूर जिल्हा महाराष्ट्र आणि भारताच्या सरासरीपेक्षा खूप पुढे आहे. हो, आणि इथे महत्वाची गोष्ट अशी आहे की ही आघाडी काही 1-2% नाहीये. मग किती आहे? आपण जर राष्ट्रीय सरासरी बघितली तर इयत्ता 3रीमध्ये भाषा विषयात देशातल्या मुलांना साधारण 54% गुण मिळाले आहेत. पण तिथेच सोलापूरच्या विद्यार्थी तब्बल 79% आहेत. बापरे, 79%! हा खूप मोठा फरक आहे. हो, आणि गणिताचा विचार केला तर तिथेही देशाची सरासरी 50% आसपास रेंगाळतीये. पण सोलापूरचे विद्यार्थी 75% आहेत. म्हणजे इथे आपण सरळ 25%च्या मोठ्या फरकाबद्दल बोलत आहोत. अगदी. एका वर्गात जर 2 मुले असतील आणि एक 25% पुढे असेल तर तो फरक त्यांच्या समजण्याच्या क्षमतेत स्पष्ट दिसून येतो. हो ना. शिक्षणाच्या क्षेत्रात विशेषतः पायाभूत स्तरावर एवढी मोठी आघाडी घेणं हे एका अत्यंत मजबूत पायाचं लक्षण आहे. नक्कीच. पण 25%ची आघाडी हे खरंच खूप मोठं अंतर आहे. मला इथे एका गोष्टीबद्दल जास्त उत्सुकता आहे. जेव्हा आपण या विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमतांवर अधिक बारकाईने लक्ष देतो तेव्हा काही खूप गमतीशीर गोष्टी समोर येतात. हो, अहवालातल्या त्या डिटेल्स खूप रंजक आहेत. अहवाल असं सांगतो की हे इयत्ता 3रीचे विद्यार्थी वस्तूंचं वर्गीकरण करण्यात म्हणजे सॉर्टिंग करण्यात अत्यंत हुशार आहेत. त्यांचा तिथे स्कोअर 83% इतका जास्त आहे. हो, आणि त्याचबरोबर आकृती आणि नमुने म्हणजेच शेप्स अँड पॅटर्न्स ओळखण्यातही ते 82% आहेत. पण आणि इथेच एक मोठी गोम आहे. जेव्हा नाण्यांचे व्यवहार किंवा पैशांचं गणित सोडवण्याची वेळ येते तेव्हा मात्र हे प्रमाण घसरून थेट 64% येतं. हो, हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. मला सांगा, जर ही मुलं आकृत्या पॅटर्न ओळखण्यात एवढी हुशार आहेत तर पैशांचे व्यवहार करताना त्यांची गाडी का अडकतीये? पैसा हा सुद्धा एक प्रकारचा पॅटर्नच नाहीये का? हां, खूपच चांगला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर बालकांच्या मानसिक विकासात म्हणजे ज्याला आपण कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणतो त्यात दडलेलं आहे. अच्छा, ते कसं? वस्तूंचे वर्गीकरण करणे किंवा आकृत्या ओळखणे या गोष्टी मेंदूसाठी खूप नैसर्गिक असतात. लाल रंगाचे चेंडू एका बाजूला आणि निळे एका बाजूला करणे हे सोपे आहे. बरोबर, ते डोळ्यांना थेट दिसतं. हो, ह्या अमूर्त संकल्पना आहेत ज्या मुले खेळता खेळता शिकतात. पण जेव्हा पैशांचे व्यवहार येतात तेव्हा गोष्ट बदलते. पैशांची किंमत ही ठरवलेली किंवा असाइन्ड किंमत असते. म्हणजे 10 रुपयाचं नाणं आणि 100ची नोट यातला फरक. अगदी तसंच. 10 रुपयांचे नाणे आकाराने मोठे असेल आणि 50 रुपयांची नोट कागदाची असेल, पण तरीही कागदाची किंमत जास्त आहे.
हे समजायला मेंदूला एक वेगळी झेप घ्यावी लागते. म्हणजे इथे नुसतं गणित करून चालत नाही. दुकानात जाऊन 10ची नोट दिली, 3 रुपयांची गोळी घेतली, तर दुकानदाराने किती सुट्टे पैसे परत द्यायला हवेत याचा तो व्यावहारिक ताळमेळ आहे. बरोबर. आणि तिथेच आपल्याला कळतं की या विद्यार्थ्यांचा पाया पक्का आहे, त्यांना आकडेवारी समजते, पण त्यांना व्यावहारिक गणिताचा किंवा प्रत्यक्ष आयुष्यातील गणिताचा अधिक सराव देण्याची गरज आहे. म्हणजे पुस्तकातून बाहेर पडून दैनंदिन व्यवहारात गणित कसं वापरायचं हे त्यांना शिकवावं लागेल. हो, पाढे उत्तम पाठ आहेत, पण दुकानात गल्ल्यावर उभी राहिल्यावर थोडी गडबड होतीये. हे खूप छान समजावून सांगितलं तुम्ही. आता आपण थोडं पुढच्या स्तराकडे म्हणजे इयत्ता 5वीकडे वळूया. चालेल. इयत्ता 3मध्ये तर त्यांनी 25% भक्कम आघाडी घेतली. पण जसा जसा अभ्यासक्रम कठीण होतो, म्हणजे सायकलची मागची आधार देणारी चाकं जशी काढली जातात, तसं 5वीमध्ये काय चित्र दिसतं? 5वीमध्ये सुद्धा चित्र खूप सकारात्मक आहे. त्यांनी आपली आघाडी सोडलेली नाही. भाषेमध्ये, गणितामध्ये आणि परिसर अभ्यासामध्ये या सर्वच विषयांत सोलापूरचे विद्यार्थी राष्ट्रीय सरासरीपेक्षा जवळपास 10 ते 12% पुढे आहेत. वा, हे तर उत्तम आहे. हो, पण खरी मजा आणि खरं आव्हान पुढे सुरू होतं जेव्हा आपण मध्यस्तरावर म्हणजे इयत्ता 6वी ते 8वीच्या टप्प्यावर येतो, तेव्हा आपल्याला थोडं विश्लेषणात्मक डोळ्यांनी याकडे बघावं लागेल. म्हणजे तिथे आकडेवारी थोडी खाली येते का? खाली येते म्हणजे तिथे स्पर्धा वाढते आणि अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी अचानक बदलते. जर आपण सोलापूर आणि संपूर्ण महाराष्ट्राची तुलना केली तर आपल्याला दिसेल की गणितातील सोलापूरची आघाडी आता थोडी कमी झाली आहे. अच्छा, म्हणजे किती टक्क्यांवर आली आहे? सोलापूर 42% आहे तर महाराष्ट्र 38% आहे. म्हणजे आघाडी अजूनही आहे, पण ती सुरुवातीच्या 25% राहिलेली नाही. आणि विज्ञानाचं काय? विज्ञानाचा विचार केला तर सोलापूरची कामगिरी अगदी राज्याच्या सरासरी इतकीच म्हणजे 42% येऊन थांबलीये. मग याचा अर्थ आपण काय घ्यायचा? सुरुवातीला एवढी मोठी झेप घेणारी मुलं अचानक 6वी आणि 8वीच्या दरम्यान थोडी का अडखळत आहेत? आपल्याला आता या विषयांच्या आत जाऊन बघायला हवं की नेमका प्रॉब्लेम कुठे येतोय. नक्कीच. आपण विज्ञानापासून सुरुवात करूया. विज्ञानामध्ये विद्यार्थ्यांचे जीवशास्त्र किंवा बायोलॉजी हे खूप चांगले आहे. सजीवांचं वर्गीकरण करण्यात त्यांनी 60% यश मिळवले आहे. पण जेव्हा भौतिकशास्त्र किंवा फिजिक्सचा विषय येतो, विशेषतः विद्युत मंडळ ज्याला आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो, तिथे हे प्रमाण फक्त 38% येतं. पण असं का? विज्ञान तर विज्ञानच आहे ना. जीवशास्त्र समजतंय पण भौतिकशास्त्र का नाही? कारण जीवशास्त्र हे डोळ्यांना दिसतं. झाडाची पाने, प्राणी, माणसाचं शरीर ह्या गोष्टी मुलं आजूबाजूला पाहू शकतात, त्यांना स्पर्श करू शकतात. बरोबर. पण विद्युत मंडळ किंवा इलेक्ट्रिसिटी ही अदृश्य आहे. वायरमधून करंट कसा जातो हे डोळ्यांनी दिसत नाही, ते कल्पनेने समजून घ्यावं लागतं. तिथे एका वेगळ्या पातळीवरची ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग किंवा अमूर्त विचारक्षमता लागते. अगदी बरोबर. आणि तिथेच मुलं अडकतात. हे खूपच लॉजिकल आहे. जोपर्यंत गोष्ट डोळ्यासमोर आहे तोपर्यंत ती सोपी वाटते. आणि गणिताच्या बाबतीतही असंच काहीसं होतंय का? हो, तिथेही तोच प्रकार आहे. कारण अहवालात असं दिलंय की मुलं गणितात सुरक्षा आणि स्वच्छता यासारख्या व्यावहारिक गोष्टींमध्ये 74% मिळवत आहेत, पण जेव्हा अपूर्णांक किंवा फ्रॅक्शन्स सोडवण्याची वेळ येते तेव्हा ते थेट 40%वर खाली येतात. होय, आणि याचं कारणही तेच आहे. 1, 2, 3, 4 हे मोजता येणारे आकडे आहेत. पण अपूर्णांक म्हणजे एका पूर्ण वस्तूचे भाग करणे. अर्धा, पाव, पाऊण. हो, या संकल्पना कागदावर मांडताना मुलांना गोंधळ होतो. हे अपूर्णांक आणि टक्केवारी मोठे झाल्यावरही अनेकांना सतावतात. हॉटेलमध्ये गेल्यावर 10 जणांमध्ये बिल कसं वाटायचं किंवा सेलमध्ये 30% ऑफ म्हणजे नक्की किती रुपये कमी होतील याचा हिशोब करताना आजही अनेक मोठे लोक मोबाईलचे कॅल्क्युलेटर काढतात. हो ना, त्यामुळे 8वीच्या मुलाला यात अडचण येत असेल तर ते समजण्यासारखं आहे. पण मग एकक रूपांतर म्हणजेच युनिट कन्व्हर्जनमध्येही ते मागे का आहेत? युनिट कन्व्हर्जन म्हणजे मीटरचे सेंटीमीटर करणे किंवा लिटरचे मिलीलीटर करणे. यासाठी फक्त पाठांतर उपयोगी पडत नाही. म्हणजे 100 सेंटीमीटरचा 1 मीटर असं नुसतं पाठ करून चालत नाही. नाही, त्यामागील प्रपोर्शन किंवा प्रमाण समजून घ्यावं लागतं. इथे शिक्षकांना आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत थोडे बदल करून या संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणांतून सोप्या करून सांगाव्या लागतील. हे मान्य आहे. पण आपण जर सामाजिक शास्त्राकडे म्हणजे सोशल सायन्सकडे वळलो तर तिथे मला एक खूपच भारी गोष्ट दिसली. कोणती?
इतिहास, भूगोल म्हणजे फक्त सनावळ्या पाठ करणे किंवा नकाशे रंगवणे असा एक आपला जुना समज असतो. पण सोलापूरचे विद्यार्थी चक्क माहितीचं विश्लेषण किंवा डेटा इंटरप्रिटेशन करण्यात 57% स्कोर करतायत. हो, हा एक अतिशय सकारात्मक मुद्दा आहे. आणि व्यापार व वाणिज्य, ट्रेड अँड कॉमर्स समजून घेण्यात ते 56% आहेत. हे आकडे मला खूप आश्वासक वाटतात. हे आजच्या काळातील सर्वात आवश्यक कौशल्य आहे. माहितीचं विश्लेषण करता येणं याचा अर्थ विद्यार्थी केवळ दिलेली माहिती पोपटपंचीसारखी वाचत नाहीत. बरोबर, ते तक्ते आणि आलेख वाचत आहेत आणि त्यातून अर्थ काढत आहेत. आणि सोलापूरसारख्या जिल्ह्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. कारण तो जिल्हा भौगोलिकदृष्ट्या कृषी आणि वस्त्रोद्योग म्हणजे टेक्स्टाईल्स या दोन्ही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. हो, सोलापूरची चादर आणि तिथला व्यापार, तिथल्या एका 13 वर्षांच्या मुलाला जर ट्रेड अँड कॉमर्स समजत असेल, तर आपण त्याला खऱ्या अर्थाने व्यावहारिक जगासाठी तयार करत आहोत. अगदी बरोबर. आपण त्यांना केवळ परीक्षेत पास होण्यासाठी तयार करत नाही आहोत, तर माहितीच्या या युगात डेटा कसा वाचायचा आणि भविष्यात एक सजग नागरिक म्हणून तो कसा वापरायचा हे शिकवत आहोत. आता आपण या अहवालातल्या अशा एका टप्प्यावर आलो आहोत, ज्याने खऱ्या अर्थाने जुने समज मोडून काढले आहेत. मला वाटतं तुम्ही लिंग समानतेबद्दल बोलत आहात. हो, जेंडर इक्वॅलिटी. वर्षानुवर्षे आपण ऐकत आलोय की मुले गणितात आणि विज्ञानात हुशार असतात आणि मुली भाषा किंवा कला या विषयात. पण या अहवालाने हा समज पूर्णपणे खोटा ठरवला आहे. कसं तो? बघा, पायाभूत भाषेत मुली 80% आहेत, तर मुले 79%. म्हणजे जवळपास सारखेच. हो, माध्यमिक विज्ञानात दोघेही समान 42% आहेत. आणि माध्यमिक गणिताचा विचार केला तर मुले 42% आणि मुली 40% आहेत. हा फरक नगण्य आहे. हा खरोखरच एका अत्यंत मोठ्या सामाजिक बदलाचा पुरावा आहे. हे फक्त आकडे नाहीत. जेव्हा मुलींना समान संधी दिली जाते तेव्हा त्या केवळ बरोबरी करत नाहीत, तर अनेक ठिकाणी त्या एक पाऊल पुढे असतात. सोलापूर जिल्ह्याने शिक्षणाचा दर्जा आणि संधी सर्वांसाठी समान राखली आहे. याचा अर्थ तिथल्या शाळांमध्ये शिकवताना हा विषय मुलींना जमणार नाही असा कोणताही पूर्वग्रह शिक्षकांच्या मनात नाहीये. आणि याचा थेट परिणाम आपल्याला या आकड्यांमध्ये दिसतो. भविष्यातील वर्कफोर्सचा विचार केला तर सोलापूरची ही नवीन पिढी कोणत्याही जेंडर बायस शिवाय तयार होत आहे, हे खूप मोठं यश आहे. नक्कीच. आणि आता या अहवालातील सर्वात मोठा क्षण, ज्याने मला वैयक्तिकरित्या खूप मोठा धक्का दिला. खासगी विरुद्ध सरकारी शाळा. बरोबर. हो, आपण नेहमी ऐकतो की जर चांगलं शिक्षण हवं असेल तर मुलांना खाजगी शाळेतच टाकलं पाहिजे. भरपूर फी भरली की शिक्षण चांगलं मिळतं असा एक अलिखित नियमच बनलाय. पण पायाभूत स्तरावर चक्क सरकारी शाळांनी खासगी शाळांना धुळीस मिळवले आहे. हो, सरकारी शाळांचा स्कोर 84% आहे आणि त्यांनी खाजगी शाळांना, ज्यांचा स्कोर 78% आहे, आणि केंद्र सरकारी शाळांना, जे 76% आहेत, त्यांना अतिशय स्पष्ट फरकाने मागे टाकलंय. हे कसं शक्य झालं? आपण अनेकदा सरकारी शाळांकडे नकारात्मक चष्म्यातून पाहतो. पण आपण एक गोष्ट विसरतो की सरकारी शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक हे अनेक कठीण परीक्षा पास होऊन तिथे आलेले असतात. बरोबर. ते अत्यंत उच्च शिक्षित आणि प्रशिक्षित असतात. जेव्हा सरकारची यंत्रणा, त्यांचे धोरण आणि या प्रशिक्षित शिक्षकांची मेहनत यांचा योग्य ताळमेळ बसतो, तेव्हा हे असे निकाल पाहायला मिळतात. म्हणजे पायाभूत स्तरावर मुलांना महागड्या स्मार्ट बोर्डपेक्षा एका प्रशिक्षित आणि संवेदनशील शिक्षकाचीच जास्त गरज असते. अगदी. आणि सोलापूरच्या सरकारी शाळांनी हे सिद्ध केलंय की जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर सरकारी शाळा या खासगी शाळांपेक्षाही उत्तम दर्जाचं शिक्षण देऊ शकतात. हे खरंच डोळे उघडणार आहे, कारण यामुळे पालकांचा जो एक मोठा आर्थिक ताण असतो तो कमी होऊ शकतो आणि समाजाचा सरकारी यंत्रणेवरचा विश्वासही वाढू शकतो. हो, हे खूप गरजेचं आहे आजच्या काळात. तर आपण आता या चर्चेच्या शेवटाकडे येत आहोत. या संपूर्ण अहवालातून आणि आजच्या या सखोल चर्चेतून आपण नेमके कोणते निष्कर्ष काढायचे? या संपूर्ण अहवालाचा सारांश आपण 3 मुख्य मुद्द्यांमध्ये मांडू शकतो. सांगा. पहिला मुद्दा आहे उत्कृष्ट पाया. सोलापूर जिल्ह्याने इयत्ता 3री ते 5वीच्या टप्प्यावर देशात जे अव्वल स्थान मिळवलं आहे ते अभूतपूर्व आहे. तो पाया मजबूत झाला आहे. आता मुख्य आव्हान आहे तीच गती माध्यमिक स्तरावर टिकवून ठेवणे. बरोबर. आणि दुसरा मुद्दा आहे समता. मुलींची चमकदार कामगिरी आणि सरकारी शाळांनी खाजगी शाळांवर मिळवलेली सरशी हे दाखवून देतं की शिक्षणात गुणवत्ता आणण्यासाठी फक्त पैसे किंवा विशिष्ट पार्श्वभूमीची गरज नसते,
तर समान संधी महत्वाची असते. अगदी 100% खरे. आणि तिसरा मुद्दा? तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पुढील लक्ष. इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र, अपूर्णांक आणि बीजगणित या ज्या अमूर्त आणि कठीण वाटणाऱ्या संकल्पना आहेत, त्या शिकवण्यासाठी आता काही नाविन्यपूर्ण आणि सोप्या पद्धती शोधण्याची गरज आहे. आणि जेव्हा आपण विचार करतो की ही माहिती का महत्वाची आहे, तर मला वाटतं हा अहवाल दाखवून देतो की बदल घडवणं शक्य आहे. हो, सकारात्मक बदल नक्कीच होऊ शकतो. जेव्हा आपण रोजच्या बातम्यांमध्ये फक्त निराशाजनक गोष्टी ऐकतो, तेव्हा सोलापूर जिल्ह्याचा हा अहवाल आपल्याला एक खूप मोठा आशेचा किरण देतो. हे केवळ आकडे नाहीत, तर योग्य नियोजन आणि लक्ष केंद्रित केल्यास संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत कसा आमूलाग्र सकारात्मक बदल घडून येऊ शकतो, याचा हा एक जिवंत पुरावा आहे. अगदी बरोबर. कोणतीही माहिती जेव्हा आपण अशा प्रकारे विश्लेषणात्मक पद्धतीने पाहतो, तेव्हा आपल्याला केवळ चुका दिसत नाहीत, तर यशाचे मार्गही सापडतात. हो, आपण जमेच्या बाजू साजऱ्या केल्या पाहिजेत आणि जिथे अडचण आहे तिथे वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय शोधले पाहिजेत. नक्कीच. आजची ही चर्चा खरोखरच खूप भन्नाट होती, पण जाता जाता एक असा विचार जो मला वाटतं प्रत्येकाने करायला हवा. कोणता? आपण पाहिलं की पायाभूत स्तरावर सोलापूरच्या सरकारी शाळांनी खाजगी शाळांना खूप मोठ्या फरकाने मागे टाकलं आहे. तर मग या सरकारी शाळांमध्ये नक्की अशी कोणती विशिष्ट शिकवण्याची पद्धत वापरली जात आहे? तिथे असं कोणतं सिक्रेट सॉस आहे ज्याचा तातडीने अभ्यास करून संपूर्ण देशातील शिक्षण व्यवस्थेने ती पद्धत लगेचच कॉपी पेस्ट करायला हवी? खरंच, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या एका प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्या देशाचं शैक्षणिक भविष्य कायमचं बदलून टाकू शकतं. यावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि माहितीपूर्ण चर्चेत.